तर या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत आज दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या बातम्यांनी। या बातम्या आहेत भोंग्यांच्या वादाच्या संदर्भातल्या। बघा, राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपण आपल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं आज ठणकावलं। तर या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संदीप देशपांडेंना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला। त्यावेळी महिला पोलीस खाली कोसळल्याने संदीप देशपांडे अडचणीत सापडले। तर दुसरीकडे राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाला, तरीही रवी राणांची आणि नवनीत राणांची आजची रात्र जेलमध्ये जाणार असल्याचं कळतंय। तर तिसरीकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिलाय। ओबीसींचं राजकीय आरक्षण हे गेलंय। राज्य सरकारने केलेला कायदा फेटाळत 15 दिवसात निवडणुका जाहीर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले। त्यामुळे राज्यातल्या मिनी विधानसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकांमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण नसेल ही बाब आता जवळपास स्पष्ट झाली आहे। आज दिवसभरातल्या या 3ही बातम्या अगदी सविस्तरपणे आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। पहिली बातमी अर्थातच राज्यभरात पेटलेल्या भोंग्यांच्या वादाची आहे। राज ठाकरे आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत। आज जेव्हा अल्टिमेटम संपलेला होता काल, त्यानंतर राज ठाकरेंनी सांगितलं होतं की जर मशिदींच्या भोंग्यांवरून अजान झाली आणि ते भोंगे चालू राहिले तर त्यांच्या पुढे हनुमान चालीसा वाचली जाईल। पण आज राज्यात बहुतांश मशिदींमध्ये ही भोंग्यावरून अजान झाली नाही। त्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी ही शांततेचं वातावरण होतं। राजकीय चालीसा गेल्या काही दिवसांपासून आपल्याला ऐकायला मिळत होती, पण भोंगा आणि हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून राजकारण रंगताना दिसलं आणि याच मुद्द्याला धरून राज ठाकरेंनी आज भूमिका नेमकी काय मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आपण आपल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं म्हटलं। हा विषय केवळ एका पहाटेच्या अजानपुरता नसून जिथं जिथं भोंग्यांवर अजान लागेल यापुढे तिथं तिथं भोंग्यावर हनुमान चालीसा लावली जाईल हे त्यांनी ठणकावलंय। तर जोवर भोंगे उतरवले जात नाही तोवर हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय। एवढंच माझं आत्ताचं कारण आहे की हा विषय फक्त सकाळच्या अजानपुरताचा नाहीये। दिवसभर जे काही 4 ते 5 वेळा जी काही बांग दिली जाते, जी काही त्यांची प्रार्थना ते म्हणतात, जे लाऊडस्पीकरवरनं म्हणतात, ती जर परत जर त्यांनी दिली तर आमची लोक हनुमान चालीसा त्या त्या वेळेला वाजवणार म्हणजे वाजवणार। प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन जर समजा तुम्हाला करायचं असेल तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेले डेसिबल्स मी काल माझ्या पत्रामध्ये दिलेले आहेत। मला काल विश्वास नांगरे पाटलांनी मला सांगितलं की आम्ही इतक्या आमच्याकडे ॲप्लिकेशन्स आले आणि इतक्या आम्ही मशिदींच्या भोंग्यांना आम्ही परवानगी दिली। मला एक गोष्ट कळत नाही आहे की आत्ता मुंबईत महाराष्ट्रामध्ये ज्या मशिदी आहेत यातल्या बहुतांशी मशिदी या अनधिकृत आहेत। अनधिकृत मशिदींवरती लागलेले भोंगे हे अनधिकृत आहेत आणि त्यांना सरकार परवानगी देते अधिकृत। हे माझ्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे, कोणाच्याही कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे। अनधिकृत गोष्टींना तुम्ही अधिकृत परवानगी देताय कशासाठी, कोणासाठी देताय? काल पण सांगितलंय, परत एकदा सांगतो, हा सामाजिक विषय, हा धार्मिक विषय नाही। याला जर धार्मिक वळण द्यायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर त्याला आम्ही धार्मिक वळण देऊ। आमची अजिबात इच्छा नाही की कुठे शांतता बिघडावी या महाराष्ट्रातली, देशातली, किंवा कुठे दंगली व्हाव्यात, अजिबात इच्छा नाही, गरज पण नाही। तुमच्या जर लक्षात असेल तर परवा दिवशी माझ्या संभाजीनगरला भाषण चालू असताना ज्या वेळेला तिकडे बांग दिली गेली त्यावेळेला मी हे पोलिसांना सांगितलं, अन्यथा ते जर भडकवायचं असतं तर तिथे काय लेवल प्रकरण झालं असतं मला जरा सांगा। आम्ही ही गोष्ट शांततेमध्ये समजून सांगतोय, सरकारने पण ती गोष्ट ऐकावी, समजून घ्यावी।